हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज बनवला आपण उन्हाळी वाळवणामधला तिसरा पदार्थ उडदाचे वडे. अगदी आपण त्याला वर्षभर स्टोअर करून त्याची भाजी बनवून खाऊ शकतो. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायची 2 किलो इथं उडदाचा सोला घेतला होता इथं मी. आणि सोला हा आपला स्वच्छ होता. नंतर घालायचं 2 मग मोठाले पाणी घालायचं. आणि पूर्ण डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि डाळ मी ही सकाळी 5 वाजता टाकली होती. आणि नंतर झाकण ठेवून द्यायचं आणि ही डाळ आपल्याला 5 तासासाठी भिजत घालायची आहे. आणि नंतर डाळ आपली अशी भिजून आली होती 5 तासानंतर. आणि इथे मी 2 ते 3 पाण्याने अगोदर डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेतली. आणि डाळ ही जास्त बारीक नाही तर जास्त जाड नाही, मीडियम साईजमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून. म्हणजेच त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे वड्यांचं. आणि बाकीची पण डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतली. आणि सर्व डाळ इथं माझी काढून झाली होती. म्हणजेच बॅटर तयार झालं होतं. नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला कोथिंबीर वगैरे आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकतात. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं मी. आणि उन्हामध्ये एक साडी टाकून आपण त्याला वाळवायला टाकलं होतं. असे मोठे गोळे करून टाकून घ्यायचं. उडदाचे वडे करायला एकदम सोपी रेसिपी आहे ही आणि वर्षभर स्टोअर करू शकतो आपण. आणि इथं उडदाचे वडे सर्व झाले होते माझे. याला आमच्याकडे कोऱ्हाडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये ते पण सांगा. आणि याला 2 ते 3 दिवस व्यवस्थित सुकू द्यायचं. आणि नंतर मी काढून घेतलं होतं साडीवर जे टाकले होते आपण ते. आणि नंतर सर्व वडे इथं काढून तयार झाले होते. आणि पांढरं शुभ्र असे आपले हे वडे इथं तयार झाले होते, उडदाचे वडे. आणि तुम्हाला हा उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. उडदाचे वडे अगदी झटपट होणारे आणि सोप्या पद्धतीने आपण हा पदार्थ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.